नमस्कार मंडळी. आज आहे धनत्रयोदशी. तुम्हा सगळ्यांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी धनतेरस. आणि आज मी करणार आहे खारी शंकरपाळी. त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. चलो. येस. तर इथे खारी शंकरपाळे बनवण्यासाठी मी घेतले आहे 2 वाटी मैदा, ओवा, जिरं, मीठ आणि गरम तेलाचं मोहन आहे. सगळं मिश्रण एकत्र केलं आणि त्याचा छान असा घट्टसर गोळा म्हणजे पीठ मळून घेतलं. शंकरपाळे बनवले आणि मंद आचेवर तळून घेतले. खुसखुशीत खारी शंकरपाळी तयार. त्यानंतर दुपारी माझं मिशोवरून एक पार्सल आलं. सो मी मागवल्यात ह्या उरुडी. बाय वन गेट वन ऑफरमध्ये मिळाल्या आणि खरंच क्वालिटी खूप छान आहे. तुम्हाला जर घ्यायची असेल तर लिंक टाईप करा, लिंक तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर म्हटलं थोडंसं घर डेकोरेट करू. बाकी सगळं सामान, माळा वगैरे त्या सगळ्या काढून घेतल्या आणि म्हटलं आता बघू कुठे कुठे कसं कसं सजवायचं. सो दुपारीच भूषण आला. हा माझा मामे भाऊ पुण्याला असतो, आता गावी जात आहे. सो माझ्याकडे आला. म्हटलं चला त्याला थोडंसं कामाला लावू. त्याच्याकडून छान कंदील वगैरे लावून घेतला. त्यानंतर घरातसुद्धा ह्या माळा आम्ही दोघांनी मिळून लावून घेतल्या. नंतर छान रेडी झाले. साडी नेसायची होती पण भरपूर वेळ जाईल म्हटलं म्हणून पटकन ड्रेस घातला, रेडी झाले आणि पूजा करून घेतली. इथे दीपदान करून घेतलं आणि घरात सगळीकडे छान असे दिवे लावून घेतले. सो खूप छान प्रसन्न वाटत होतं. एक फेस्टिव्ह वाईब्स आणि दिवाळी म्हटल्यावरचा उत्साह, तो आनंद काही वेगळाच असते. सो छान वाटलं. असं सजवलं मी घर. अजून थोडं डेकोरेट करायचं आहे, बघू मला कसं कसं जमतं आहे. तर त्यानंतर मग आम्ही गेलो PNGला. त्या दिवशी जे बुक केलं होतं ते आज घेऊन यायचं होतं. सो ते घेऊन आलो घरी. त्याची पूजा केली छान. तर माझं मिनी मंगळसूत्र जे आहे ते तुटलं होतं आणि बरेच दिवस घरात पडून होतं. सो ते मोडून मी नवीन केलं आणि देवांशला लॉकेट, जे की त्याचं बड्डे गिफ्ट आहे आजी आजोबांकडून. सो ते आम्ही आत्ताच करून घेतलं. सो असा गेला आमचा धनतेरसचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.